ज्ञेयस्य नित्यसन्न्यासी यो न द्वेष्टि न कांक्षति निर्द्वंद्वो हि महाबाहो सुखं बंधात प्रमुच्यते. मागच्या भागामध्ये आपण पाहिलं की श्रीकृष्ण म्हणतात की जगात प्रवृत्ती आणि निवृत्ती यांचं संतुलन हवं. कधी काय याचं भान हवं. म्हणजे आपलं जगणं एखाद्या एक्सपर्ट ड्रायव्हरसारखं पाहिजे की मोकळा रस्ता आहे समृद्धी महामार्गासारखा, तर वेगात गाडी दामटता आली पाहिजे. पण त्या गाडीवर इतका कंट्रोल हवा की कोणत्याही क्षणी थांबवताही आलं पाहिजे. खूप गर्दीतून जातानासुद्धा संयमाने हळूहळू गाडी पुढे नेता आली पाहिजे. इतका बॅलन्स कोणाला जमतो बरं? तर लगेच पुढे सांगतात आहेत की ज्ञेयस्य नित्य संन्यासी. श्रीकृष्णासारखे नित्य संन्यासी असा शब्द का वापरतात? अनित्यही संन्यासी असतात का? तर हो, काही लोक भावनेच्या भरात ठरवतात की उद्यापासून की नाही गोड बंद, आणि मग 2-3 दिवसानंतर थोडंसं कणभर खाल्लं तर चहात 1 चमचा घेऊ, असं हळूहळू करता करता सगळंच सुरू होतं. हे झाले अनित्य संन्यासी. म्हणजे जी लक्षणं आहेत, जी आता श्रीकृष्ण सांगणार आहेत, ती लक्षणं सतत कोणत्याही परिस्थितीत, वयाच्या कोणत्याही टप्प्यावर आणि आयुष्याच्या कोणत्याही कालखंडामध्ये कायम राहायला पाहिजे. कोणती लक्षणं आहे? न द्वेष्टी न कांक्षती. म्हणजे ज्याच्या मनात कणभरही राग म्हणजे अनुराग किंवा द्वेष नाही, आणि आकांक्षा म्हणजे अपेक्षा नाही. आता आपल्याला अनुराग किंवा द्वेष का निर्माण होतो? तर आपल्या वाटेला जे जे कर्म येईल त्यावर आपण आवडते कर्म आणि नावडते कर्म असे शिक्के बसवतो. मग आवडते जे कर्म आहे तेच नेहमीच माझ्याच वाटेला आलं पाहिजे असं आपल्याला वाटतं, आणि नावडतं कर्म मात्र कधीच माझ्याजवळ फिरकूही नाही असं आपल्याला वाटतं. मग याप्रमाणे जेव्हा जेव्हा होतं तेव्हा आपल्याला अनुराग निर्माण होतो, आणि विरुद्ध झालं की द्वेष जन्माला येतो. पण 3ऱ्या अध्यायातच श्रीकृष्णांनी सांगितलं आहे की नियतम कुरु कर्माणि. म्हणजे आपल्याला नियतीने जे जे कर्म समोर आणलं ते कर्तव्य कर्म प्रेमपूर्वक, आनंदाने आणि उत्कृष्ट करायचे. ते आवडण्याचा किंवा न आवडण्याचा प्रश्नच येत नाही. आणि मग न आवडण्याचा प्रश्नच नाही म्हटल्यावर रागद्वेषाचा काही लवलेशच राहत नाही. हे कशासाठी सांगतात? तर त्यामुळे आपल्या अंतःकरणामध्ये समत्व राहतं. आपल्याला ज्याचा अनुराग असतो त्यांनी काहीही केलं तरी आपल्याला ते बरोबरच वाटतं, आणि द्वेष निर्माण झाला की त्यांनी कितीही बरोबर केलं तरी ते सगळं आपल्याला चूकच वाटतं, आणि त्यामुळे आपलं अंतःकरण योग्य निर्णय घेऊ शकत नाही, आपली भूमिका योग्यतेने वटवू शकत नाही. आणि म्हणून राग द्वेष नको असं श्रीकृष्ण सांगतात. दुसरं म्हणजे कोणाहीकडून काहीच अपेक्षा नाही. अपेक्षाच नसली की उपेक्षेचा प्रश्नच येत नाही. जसं नवरा माझा ऐकेल, बायको माझा ऐकेल, मुलं मला आनंद देतील, अशा प्रकारच्या अपेक्षा जर आपण केल्या तर नक्कीच उपेक्षा होते आणि दुःख मिळतं. माझा व्हिडिओ तुम्ही ऐकाल, तो लाईक कराल, अशी अपेक्षा जर मी केली तर न केल्यामुळे अपेक्षाभंग होईल, उपेक्षा होईल. म्हणूनच आपल्या भारतीय वैदिक पद्धतीचं लग्न मोठं मजेशीर असतं आणि महत्त्वाचं असतं. कसं की यज्ञकुंड धगधगत असतं, त्यात समिधा टाकल्यामुळे खूप सारा धूर तयार झालेला असतो. तो धूर डोळ्यामध्ये जात असतो, डोळ्यातनं पाणी येत असतं, अंगावरचे दागिने, कपडे, समोर धगधगलेलं यज्ञकुंड, याच्यामुळे खूप विलक्षण गरमी होत असते. पण या सगळ्यामध्ये आपलं व्हिडिओ शूटिंग सुरू आहे म्हणून सारखा हसतमुख चेहरा ठेवावा लागतो. आयुष्यात पुढे आपल्याला असंच जगायचं आहे हे वैदिक पद्धतीतल्या लग्नामध्ये ताबडतोब ट्रेलर दिसतं. म्हणजे आजूबाजूचे लोक आपल्यासाठी योग्य ती परिस्थिती निर्माण करतील आणि मग आपल्या चेहऱ्यावर हसू येईल असं नाही, तर परिस्थिती कशी असो आपल्याला हसतमुखाने जगायचं आहे. हे श्रीकृष्णांना सांगायचं आहे की बाजूच्यांची अपेक्षाच नाही, कोणाची अपेक्षाच नाही म्हटल्यावर उपेक्षा करण्याचा प्रश्नच येत नाही. 3रं म्हणजे निर्द्वंद्व. निर्द्वंद्व म्हणजे जगात तर सगळीकडे द्वंद्वच आहे. द्वंद्वाने
जग बनलेलं आहे. सुख दुःख, लाभ हानी, जय पराजय याशिवाय दुसरं दिसतं तरी काय? म्हणजे एखादा जय झाला, जयामुळे लाभ झाला, लाभामुळे सुख मिळालं, किंवा पराजय झाला, पराजयात हानी झाली, हानीमुळे दुःख वाटलं. परंतु हा जो नित्य संन्यासी आहे तो द्वंद्वाच्या परे आहे. तो या द्वंद्वामुळे अजिबात विचलित होत नाही. कसं काय? कारण तो स्वस्वरूप जाणतोय. तो सर्व द्वंद्वांचा प्रकाशक आहे, चैतन्य शक्ती आहे, हे त्यांनी जाणलेलं आहे. आणि स्वस्वरूप जाणणे हाच सुखाने, सुखम बंधात प्रमुच्यते, म्हणजे सुखाने बंधनातून मोकळे होण्याचा एकमेव मार्ग आहे, असं श्रीकृष्ण महाबाहो अशा अर्जुनाला सांगतात आहे. महाबाहो म्हणजे मोठे सशक्त हात, म्हणजे चिंपांझीसारखे का? तर नाही, पराक्रमी. कारण अर्जुन रणांगणावर आल्याबरोबर पांडवांकडचे सगळे सैनिक निर्धास्त झाले आणि कौरवांकडच्या सैनिकांच्या हृदयात मात्र धडकी भरली. म्हणजे केवळ आपल्या उपस्थितीने दोन्ही पक्षांना प्रभावित करण्याची ताकद ज्याच्यामध्ये आहे, अशा पराक्रमी अर्जुनाला श्रीकृष्ण सांगतात आहे की तू स्वस्वरूप ओळख. कारण तोच स्वस्वरूप ओळखू शकतो. स्वतःला लोकांपेक्षा वेगळं समजणं, विशेष समजणं, सगळे परके आहे, मी वेगळा आहे असे भेद करणं, हे खूपच सोपं असतं. पण सगळं विश्व माझं प्रगटीकरण आहे, मी सगळ्या द्वंद्वांचा आधार आहे आणि त्यामुळे मी कोणामुळे विचलित होणार? मी सर्वत्र आहे, तर अनुराग कोणाचा, द्वेष कोणाचा? गजानन विजय ग्रंथ वाचताना गजानन महाराज आणि नरसिंहजी महाराज यांच्या भेटीचा, किंवा गजानन महाराज आणि वासुदेवानंद सरस्वती यांच्या भेटीचे प्रसंग देताना वर्णन केलेलं आहे की त्यांच्या भेटीत अथांग असं प्रेम होतं. कारण ते प्रतिस्पर्धीमुळे नव्हतेच. नाहीतर दोन दिखाऊ संत जर एकमेकासमोर आले तर दोघांनाही आपलं मार्केटिंग कमी होण्याची भीती वाटल्यामुळे ते एकमेकाचे गुणदोष पाहतील. पण आपण प्रतिस्पर्धी नाहीच, आपण एकच चैतन्य शक्तीची वेगवेगळी रूपं आहे, हे अनुभवायला खूपच सामर्थ्य लागतं. आणि म्हणून श्रीकृष्णांनी त्याचं वर्णन केलं आहे की समत्वम योग उच्यते. समत्व ज्याने साधलं त्यालाच स्वस्वरूप ओळखता येईल आणि तोच नित्य संन्यासी होऊन नेहमीच बॅलन्स लाईफ जगू शकेल. जसं पाण्याला समुद्र हे कारण, लाटा हे कार्य असं काही वाटतच नाही. ज्याला दवबिंदू, लाटा, समुद्र असा भेद वाटतोय त्यांनी जलतत्व जाणलंच नाही. आणि जे जलतत्व आहे त्याला समुद्राच्या अथांगतेची भीतीही नाही आणि दवबिंदूच्या अल्पायुष्याचं दुःखही नाही. म्हणून श्रीकृष्ण म्हणतात की न द्वेष्टी न कांक्षती निर्द्वंद्व असा जो शक्तिशाली नित्य संन्यासी आहे तोच आपल्या आयुष्यामध्ये प्रवृत्ती आणि निवृत्ती यांचा बॅलन्स ठेवतो आहे. एवढ्या मोठ्या युद्धामध्ये स्वतः महान योद्धा असूनही युद्ध करण्याचं काम सोडून सारथ्याचं काम स्वीकारलं. इतकी निवृत्ती श्रीकृष्ण दाखवतात आणि भीष्माचार्यांसमोर आपल्या हातामध्ये चक्र धारण करून दाखवतात की प्रतिज्ञेपेक्षा प्रतिज्ञा करणारा मोठा. आणि आपली भूमिका योग्य वठवण्यासाठी त्याच्या आड मग स्वतःचीच प्रतिज्ञा आली तरी ती तोडता यायला पाहिजे. इतकी प्रगल्भता, इतकं समत्व पाहिजे, हे श्रीकृष्णांनी स्वतः अनुभवून दाखवलेलं आहे. गीतेतली प्रत्येक गोष्ट हा श्रीकृष्णांच्या चरित्रामधला एक एक दाखला आहे आणि म्हणूनच ते अगदी हृदयस्पर्शी आहे. आता पुढच्या भागामध्ये श्रीकृष्ण काय म्हणतात आहेत ते आपण पुढच्या वेळेला बघूया. श्रीकृष्णार्पणमस्तु.